नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. सध्या मी ना सखा माझा पांडुरंग या सेटवर आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की आपली छोटी सखू आता आपल्याला निरोप घेते आणि आपल्या भेटीला येते. मोठी सखू, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. कसं वाटतंय तुला मोठ्या स्क्रीनवरती पाहून आणि ॲज अ लीड म्हणून? खूप छान वाटतंय. एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा जाणवते, पण ओव्हरऑल मी खूप हॅपी आहे. म्हणजे एक असं ड्रीम कम ट्रू वाली हां. माझ्यासाठी मोमेंट आहे. आणि आता तुझं ड्रीम कम ट्रू आलेच आहे. बट एक असतं ना, की आपल्या जसं तू म्हणालीस, की जबाबदारी आहे आणि तुला कॅरेक्टर सुद्धा तसं पकडायचं आहे. अगदीच 80s-70sच्या काळातलं हे 15. 50sच्या काळातलं हे कॅरेक्टर आहे. म्हणजे सखूबाई हे कॅरेक्टर नव्हते, बट एक त्यांचं वेगळा एक नेचर आहे, जो शांत. जसं तू बघतेय मी तुला हो. आल्यापासून, तू खूप शांत बोलतेयस. तू खरी अशीच आहेस, की फक्त सखूबाईंमुळे तू ग्रॅब करण्याचा प्रयत्न करतेयस? मी ना अशी ऑन अँड ऑफ असते. अच्छा. हां. सो माझा जो कम्फर्ट झोन आहे, त्या कम्फर्ट झोनमध्ये मी कशी येते त्या लोकांना माहिती आहे. ओके. पण असं मला खूप आउटगोइंग मी नाहीये. सो आय एम एन ॲम्बिव्हर्ट. त्यामुळे आय प्रिफर बीइंग क्वाईट. म्हणजे मी शांत बसून 10 गोष्टी ऑब्झर्व्ह करीन 10 ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा, अशी मी आहे खऱ्या आयुष्यात. ओके. आणि आता हे कॅरेक्टर मिळाल्यावर तुला काय वाटलं, की एक खूप भीती असते, की आपण करू शकतो का? किंवा करू शकत आहे की नाही? ह्या गोष्टी खूप मनात चालू असतात. हे सुद्धा सुरू होतं का? अ, थोडंफार ऑफकोर्स कोणाच्याही असतं, पण मग मी निशांत सरांना भेटले, संगीत सरांना भेटले, प्रसाद सरांना भेटले, सगळ्यांना येऊन इथे भेटले आणि ती भीती निघून गेली आहे माझ्या मनातनं. पहिलेच 2 दिवस शूटिंगमध्ये आता आय एम व्हेरी कम्फर्टेबल ओव्हर हिअर. हं. त्यामुळे ही भीती कुठेतरी आता नाहीशी झाली आहे. थँक्स टू द टीम. मला त्यांनी एवढं कम्फर्टेबल केलंय. कारण एक भीती होती मनात, की आपण एखाद्या एक्झिस्टिंग रोलला टेक ओव्हर करतोय. त्याची खूप भीती वाटत होती. पण इथे येऊन ती सगळी भीती व्हॅनिश झाली, कारण या सेटचे वाइब्स खूप पॉझिटिव्ह आहेत. तू म्हणालीस, या सेटचे वाइब्स खूप पॉझिटिव्ह आहेत. मी खूप जणांना भेटली. सगळ्यांचं सेम होतं, की इथे आल्यावर खूप छान वाटतं. हो. इथे एक वेगळा ऑरा आहे, हो ना. जो एक आपल्याला टिकवून ठेवतो या सेटवरती. तुलाही ते जाणवलंय, तर त्या बाबतीत काय बोलशील? या सेटचा ऑरा खरंच कमाल आहे. कारण इथे काम करताना ना दमायलाच होत नाही समहाव. जोपर्यंत मी सेटवर आहे, मी न दमता काम करू शकते, कितीही काहीही असो. एकदा मी इथून बाहेर पडली, की मग जे दमायला होतं, म्हणजे इथून त्या गेटच्या बाहेर पडेपर्यंत मला काही वाटत नाही. तिथून बाहेर पडलं, की मग कळतं, की यार आपण दमलोय. त्यामुळे हे सेट काम करायला लावतं आपल्याला. काम करून घेतं आपल्याकडनं प्रेमाने. त्यामुळे खूप छान आहे हे सेट. ओके. आणि फॅमिलीची काय रिएक्शन होती? आई माझी बसली आहे इथे. सो ती आई-बाबा माझा सगळ्यात मोठा सपोर्ट. त्यांना सगळ्यात आधी जेव्हा आम्हाला घरी कळलं, की ओके आता अशी भूमिका करायची आहे, तेव्हा आय वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेडली चिल अबाउट इट, की म्हटलं ठीक आहे मी करीन. सर हं. आहेत, सगळे सपोर्ट करतायत आणि मी करीन. पण माझ्या आईला म्हणजे तो स्क्रीन प्ले वाचल्यावर तिला शूटच्या आदल्या दिवशी रात्री स्वप्नात तो स्क्रीन प्ले दिसत होता, की हे असं करणार आहे, मग ती कसं करेल? म्हटलं, "आई मी करीन." पण आता प्रोमो बघितल्यावर आय थिंक त्यांना पण असं असेल, की करेल ही. आहेत सगळे करून घेणारे, करेल. तू मगाशी म्हणाली होतीस, की छोट्या सखूकडून तू खूप काही शिकलीस किंवा शिकतेस. तिला बघत-बघत थोडंफार ग्रॅब करण्याचा प्रयत्न करतेस. हो. पण तिला भेटल्यावर कसं वाटलं? खूप पॉझिटिव्ह वाटलं. म्हणजे प्रचंड गोड मुलगी आहे. शी इज फुल ऑफ लाईफ आणि तिच्याकडे तिच्या कामाकडे बघून असं वाटणार नाही, की ती एवढी लहान आहे. तिने जे काम केलंय या सीरियलमध्ये डबल रोल असो, मग सगळे स्टंट्स असो, हार्नेस घालून कुठे-कुठे चढली आहे, नदीत उतरली आहे. तिला भेटून मला कमाल वाटलं. म्हणजे तिला बघून मला असं झालं, की असं असावं कोणीही, असं काम ओके. करावं. खूप लहान आहे ती, पण खूप हुशार, खूप शांत नाही म्हणणार, पण शी इज फुल ऑफ लाईफ हं. आणि असं असावं ॲक्टरने. ओके. मला खूप छान वाटते तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून. पण फार वेळ तुझा घेत नाही. तुला ऑल द बेस्ट आणि थँक खूप यू. छान काम कर. असंच आपण भेटत राहूया. पण येस. जाता-जाता प्रेक्षकांना काय बोलशील? प्रेक्षकांना मी हेच म्हणेन, की जेवढं प्रेम तुम्ही छोट्या सखूला देताय, तेवढंच मला द्याल अशी मी अपेक्षा करते. अँड आय वोंट लेट यू डाउन. तुम्हाला ही सीरियल बघायला खूप मजा येणार आहे. आणि नवीन-नवीन गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत. नवीन-नवीन अजून काय-काय अडकत जाणार आहे. अ, गुंतागुंती आहे, चिड-चिड, रड-रड सगळं ड्रामा असणार आहे. पण शेवटी विठुराया
सखूबाईंना तारून नेणार आहेत आणि ते तिच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आमची सिरियल सखा माझा पांडुरंग 7:30 वाजता सन मराठीवर बघत राहा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.